ठाणे रेल्वे स्थानकावरील विविध विकास कामांना गती देण्यासाठी खासदार नरेश मस्के आणि मध्य रेल्वेचे DRM हिरेश मीना यांनी बुधवारी संयुक्त पाहणी दौरा केला। यावेळी सार्वजनिक स्वच्छतागृह, एक्सलेटर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय कक्ष तसेच पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यात आला। अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश DRM यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। ठाणे पूर्व पश्चिम मायक्रो टनेलचे काम पूर्ण झाल्याने पावसाळ्यात रुळांवर पाणी साचणार नसल्याचे सांगण्यात आले। तसेच मुलुंड दिशेकडील पादचारी पुलाला मंजुरी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। लवकरच ठाणे पूर्वेतील सॅटिस पुलावरून TMT वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती खासदार म्हस्के यांनी दिली। डी-मार्टच्या CSR निधीतून सुरू असलेल्या स्वच्छतागृहाच्या कामातील दिरंगाईवर खासदारांनी नाराजी व्यक्त केली। प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वरील सरकत्या जिन्यांचे काम तसेच 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। बैठकीत मोगली धरण नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबतही चर्चा झाली। मी पहिल्या प्रथम हिरेश मीना जे DRM म्हणून या ठिकाणी काम पाहतायत, मी खास करून त्यांचं अभिनंदन करेल आणि आभार मानेल। यापूर्वीचे पण DRM आपण पाहिलेले आहेत, परंतु फील्डवर उतरून स्वतः काम करणारे DRM म्हणून ते प्रसिद्ध आहेत। ते आल्यापासून बऱ्याचशा मागण्या आहेत, ठाणा स्टेशनच नाही तर अनेक स्टेशनच्या मागण्या, त्यांचं काम जोरामध्ये सुरू आहे। त्या दिवशी सुद्धा नवी मुंबई आणि सिडको यांच्यामध्ये जे समन्वय साधून नवी मुंबईतील स्टेशन रेल्वेने ताब्यात घेण्याचा जो काही निर्णय झालाय त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे। अनेक छोटे मोठे विषय आहेत, तो काही तांत्रिक अडचणींमुळे त्याच्यामध्ये तो थोडं खूप स्लो चालू आहे। त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई असेल, 15 डब्यांचे जी काही गाड्या येणार आहेत त्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणं गरजेचं आहे। बऱ्याच प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, परंतु रात्रीचे 1-2 तास त्यांना मिळतात, त्यामध्ये काम करावं लागतं। त्यामुळे त्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने सुद्धा आज चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर जो खूप मोठा प्रश्न आहे, जो पाण्याचे स्रोत आपण नेहमीच शोधत असतो आणि रेल्वेच्या ताब्यामध्ये इल्टनपाडा जो नवी मुंबई पारसी खिल मध्ये एक मोठं धरण आहे आणि ते नादुरुस्त आहे, रेल्वे वापरत नाही, ब्रिटिश कालीन धरण आहे। ते धरण नवी मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावं, जेणेकरून आजूबाजूच्या परिसरामध्ये पाण्याची समस्या दूर होईल। याकरता आमचे सर्व नगरसेविका त्या ठिकाणच्या, आमच्या चांदणी चौगुले असतील, ऍडव्होकेट श्वेता काळे असतील, आमची गौरी आंग्रे असतील, या नगरसेवकांनी मागणी केली होती, ते सुद्धा निवेदन या ठिकाणी दिलेले आहेत। आमचे संजय वाघुले आहेत की त्यांनी त्या ठिकाणी पुनर्वसनाचा एक विषय आहे, रेल्वेच्या जागेवर काही 50-60 वर्षापासून काही घरं आहेत, तो एक विषय, या समस्या आहेत, स्वच्छतेच्या समस्या आहेत। माधवीताई नाईक ज्या नव्याने आता विधान परिषद आमदार आहेत, त्या सुद्धा या ठिकाणी या लोकांच्या समस्या घेऊन आलेल्या आहेत आणि या सगळ्यांचा या ठिकाणी चर्चा झाली। आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे मुलुंडकडे जो आम्ही फुटओव्हर ब्रिजची मागणी केली होती, तो या वर्षीच्या बजेटमध्ये तो मंजूर झालाय, त्याचं सुद्धा काम सुरू होणार आहे। 7 नंबर आणि 8 नंबरमध्ये शौचालयाचा जो विषय आहे त्या दृष्टीने सुद्धा निर्णय झालेला आहे की त्याची फिजिबिलिटी पाहून तो निर्णय घेतला जातील। एक्सलेटर या संदर्भात सुद्धा माहिती घेऊन आपण ते त्या ठिकाणी फिजिबिलिटी बघून निर्णय घेतील। आणि जो कोपरीसाठीचं जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये रेल्वे आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये थोडाफार जो काही समन्वय नव्हता, त्यांच्या काही एकमेकांच्या अडचणी आहेत त्या सुद्धा दूर झालेल्या आहेत। एकत्र बसून तो निर्णय घेऊन काही प्लॅटफॉर्म 4 नंबर प्लॅटफॉर्म वगैरे असतील ते आणि आमचा जो सॅटिसचा पूल आहे त्याची रहदारी कशा पद्धतीने सुरू होईल या संदर्भात सुद्धा निर्णय आज झालेला आहे। खूप चांगला निर्णय झालेला आहे। पावसाळ्यापूर्वी स्टेशनची साफसफाई असेल, स्टेशनचे कुठे लिकेजेस असतील याकडे सुद्धा लक्ष देऊन या ठिकाणी काम युद्ध पातळीवर होणार आहे। सर, पावसाळा येतोय, ठाण्यामध्ये इंटरनल टनेलच्या मार्फत पूर्ण एक नवीन लाईन आम्ही टाकलेली आहे, जेणेकरून जे प्लॅटफॉर्म पाण्याखाली जात होते ते जाणार नाहीत। आणखी काही समस्या असतील, पाणी जिथे चोकअप होईल ते सुद्धा दूर केल्या जातील आणि खूप मोठं ऐतिहासिक काम या ठिकाणी झालेलं आहे। प्लॅटफॉर्मचे काय लाईन आहे त्याच्या खालून आपण एक पाईप टाकलेलं आहे, इंटरनल पुश हे करून, म्हणजे ट्रॅकला कुठेही धक्का न लावता, आणि त्याच्यामुळे जे काही पाणी साचणार आहे त्याचा तो प्रश्न दूर होईल। प्लॅटफॉर्म पाण्यामध्ये जातात, यावर्षी आपण बघूया। आणि जिथे जिथे पाणी चोकअप होतं ते सुद्धा साफ करण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय आपण घेतलेला आहे
आणि आम्ही त्याच्यावरती वॉच करत आहोत. स्वतः DRM या स्टेशनला आलेले आहेत आणि स्टेशन मास्तर आणि त्यांची पूर्ण टीम यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की काम जरा युद्ध पातळीवरती व्हायला पाहिजे. कुछ काम चल रहे हैं, कुछ काम शुरू होने वाले हैं और कुछ काम अगले 1-2 महीने में ही कंप्लीट हो जाएंगे. कुछ नया जैसे सैटिस वगैरह का काम चल रहा है, उसमें वक्त लगेगा, लेकिन वो बड़ा काम है, तो इसलिए वक्त लगेगा. तो अलग अलग डेडलाइंस है, टाइमलाइंस है, उसके हिसाब से हम लोग कोशिश करेंगे कि पूरा करें. और कुछ नई चीजें हम लोगों को बताई गई है, उसकी फिजिबिलिटी हम एग्जामिन कराएंगे. अगर पॉसिबल होगा तो वो भी प्रोवाइड करेंगे. सर आने वाले मानसून के लिए हम लोग अलग अलग जगह पे जहाँ जहाँ हमारे आइडेंटिफाइड एरियाज हैं, जहाँ पर की प्रॉब्लम आती है, वहाँ पर हम लोगों के काम चल रहे हैं. विभिन्न प्रकार के काम होते हैं इसके लिए. कलर क्लीनिंग है, नेम क्लीनिंग है, अलग अलग प्रकार से कार्य किए जाते हैं. ट्री ट्रिमिंग है, ट्री कटिंग है, काफी कार्य रहते हैं, वो सब किए जा रहे हैं और हम अपेक्षा करते हैं. हमारी पूरी कोशिश है कि बिफोर द मानसून हम इन्हें कंप्लीट कर दें. हमारा कोऑर्डिनेशन काफी एजेंसी से भी चल रहा है, हमारे ऑफिसर सर से बात कर रहे हैं, तो वी आर एक्सपेक्टिंग कि सारा काम करते हैं. ये पंक्चुअलिटी आपने जो पंक्चुअलिटी की जो बात बताई है, पंक्चुअलिटी के इश्यूज अभी बीच पे आते हैं. अभी थोड़ा जो आपने बताया कुछ पीरियड से थोड़े इश्यूज ज्यादा आ रहे थे, कुछ वर्क्स भी चल रहे हैं, जो नए कार्य हम लोग कर रहे हैं उसके कारण भी थोड़ा कंजेशन हो जाता है. और कुछ गाड़ियां जब लेट आती हैं तो उसकी वजह से भी यहाँ पे प्रॉब्लम आती है. बट मैं आपको ये आश्वासन दे सकता हूँ कि हम लोग पूरी कोशिश कर रहे हैं कि इस चीज को हम लोग कोशिश करें कि मिनिमम लेवल पे रखें और गाड़ी पंक्चुअली चलाना हम लोग का सबसे पहला कार्य. साइन का जो आरओबी है उसका काम भी कई महीनों से वैसे ही है, वो कब तक पूरा हो पाएगा? साइन का आरोपी का काम तो अभी चल रहा है, उसका एग्जैक्ट डेडलाइन मुझे देखना पड़ेगा क्या है. मैं एक बार देख के आपको फिर बात करने करूँगा. अच्छा सर, और एक चीज सर है कि इसमें वो इश्यूज आते हैं, इस वजह से बाकी अब कहीं ना कहीं एक ऐसा निर्णय ऑपरेशनली लेना पड़ता है कि बाकी गाड़ियों को हम सही से चला पाए. तो इसीलिए कभी कभी ये सिचुएशन आती है जिसमें कि गाड़ियाँ यहाँ पर भी टर्मिनेट होती हैं. रूट कवर जो है अभी बारिश आने वाली थी, रूट कवर के भी कई सारे जगह पे अब तक रूट कवर पूरी तरीके से नहीं है, तो कब तक कंप्लीट होगा? कोशिश यही की जा रही है कि जहाँ जहाँ पर भी इस इशू को नोटिस किया गया है, कुछ वर्क्स चेंज के चल रहे हैं. पुराना था, रस्टेड था, उसको चेंज करना था, वो सारे काम चल रहे हैं और हम लोग एक्सपेक्ट कर रहे हैं कि नेक्स्ट 8 से 10 दिन में हम इन्हें कंप्लीट करें. हाय खुशी, हाय निकिता, तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा मैं कौन सा कोर्स लूँ. खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है. ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है. सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग. हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम. क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स. और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की. वाओ, साउंड्स लाइक अ प्लान. हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है. एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो at Abhinav Institute.